मित्रांनो, NLM बद्दल एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. ती अपडेट अशी आहे, ती म्हणजे आर्थिक वर्ष 2023-24 ते 2025-26 दरम्यान अनुदानाचा पहिला हप्ता प्राप्त झालेल्या सर्व लाभार्थ्यांना 30/9/2026 पर्यंत आपला प्रकल्प पूर्ण करून योजनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार आवश्यक सर्व कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. जेणेकरून अनुदानाचा दुसरा हप्ता मंजूर करण्यात येईल. असे न केल्यास संबंधित प्रकल्प रद्द करण्यात येईल आणि यापूर्वी वितरित केलेली अनुदानाची रक्कम वार्षिक दंड 10% दंडात्मक व्याजासह शासनास परत करावी लागेल, याची सर्व लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी. हा पहिला महत्त्वाची सूचना आत्ताच्या अपडेटमध्ये आहे. दुसरी महत्त्वाची सूचना अशी आहे की 31/3/2026 किंवा त्यापूर्वी पॅककडून मंजुरी, पॅक म्हणजे प्रोजेक्ट अप्रूव्हल कमिटी जी आहे, दिल्लीची कमिटी, त्यांच्याकडनं मंजुरी मिळालेल्या परंतु अद्याप अनुदानाचा कोणताही हप्ता प्राप्त न झालेल्या प्रकरणातील लाभार्थ्यांनी 30/9/2026 पर्यंत प्रकल्प पूर्ण करून योजनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार सर्व कागदपत्रे सादर करावे, जेणेकरून एकरकमी अनुदान मंजूर करता येईल. निर्धारित मुदतीत आवश्यक कारवाई न केल्यास संबंधित प्रकल्प रद्द करण्यात येईल. ही सूचना इम्पॉर्टंट नोटीस आता NLMवर अपडेट आहे. सारांश थोडक्यामध्ये मित्रांनो, 30/9 म्हणजे 30 सप्टेंबर 2026 ही मुदत आहे. या मुदतीत आपल्याला पूर्ण करायचं आहे. ज्यांना आधी पहिला हप्ता मिळालेला आहे त्यांनी प्रकल्प पूर्ण करून डॉक्युमेंट सादर करायचे आहेत, तर त्यांना दुसरा हप्ता मिळेल आणि जर ते पूर्ण नाही केलं तर 10% व्याज लावून दिलेलं सुद्धा अनुदान परत घेतलं जाईल. आणि दुसरं, ज्यांची मंजुरी आलेली आहे पण सबसिडी वाटप झालेली नाही, अशा लोकांनी सुद्धा या तारखेपूर्वी हा प्रकल्प पूर्ण करायचा आहे, म्हणजे त्यांची सबसिडी एकरकमी मिळेल. मित्रांनो, हे NLMचे आता सध्याचे अपडेट आहेत. फॉरवर्ड करा, आपल्या मित्रांना सुद्धा ही गोष्ट सांगा आणि बघत राहा माझं यूट्यूब चॅनल इकप्ते आणि फॉलो करा Instagramवर या सगळ्या उद्योगाच्या बाबतीमधल्या लेटेस्ट इन्फॉर्मेशनसाठी. धन्यवाद मित्रांनो, बघत राहा इकप्ते यूट्यूब चॅनल.